महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण श्रीमंती अष्टावधान जागृत नवरालंकार मंडित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुणारतंत शासनाधीश्वर महाराजाधिराज राजर्ष छत्रपती महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हे मिश्र लेझिम पथक सादर करत आहे केंद्र राहणार शैक्षणिक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-25 आणि या ठिकाणी हे विद्यार्थी आपल्या मिश्र लेझिम मधून काही संदेश देऊ पाहत आहेत. पाहूया. अतिशय सुंदर असा नजारा भारतीय संस्कृतीच्या एकूण सांस्कृतिक जीवनामधला अबद्ध अंग म्हणून लेझिमची ओळख आहे. संपूर्ण भारत खंडाला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भूमीला विपरीत असलेला लेझिमचं हे वैभव आपण या ठिकाणी हे विद्यार्थी सादर करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि केंद्र राणा या ठिकाणी अतिशय सुंदर असं हे मिश्र लेझिम या ठिकाणी आपल्यासाठी सादर करीत आहेत. वंदे मातरम वंदे मातरम अनेक संदेश घेऊन हे विद्यार्थी आपल्या समोर हे अतिशय सुंदर असं लेझिमचं अतिशय सुंदर पथक घेऊन आलेले आहेत. आणि आपल्याला माहित आहे मध्ययुगीन काळाच्या आधी देखील या लेझिमचे अनेक प्रयोग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या लेझिमचे प्रकार आपण याच्यामध्ये अनुभवतो. त्यातला हा मिश्र लेझिम प्रकार आहे. याच्यामध्ये अनेक विषय घेऊन आम्ही या विषयाला आज या ठिकाणी हात घातलेला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ. आपल्याला माहित आहे की आदिमातेचं वर्णन आपण करतो आणि या विश्वाची निर्मिती ज्या स्त्रीपासून झालेली आहे ती स्त्री सर्वोत्तम आहे सर्वाधिकारी आहे. आणि म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ असा हा संदेश विद्यार्थी आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. स्त्री भ्रूण हत्या थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे. आणि स्त्रीचं रक्षण झालं पाहिजे. मुलगी शिकली पाहिजे. बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ अशा पद्धतीचा संदेश संपूर्ण विश्वाला देण्याचा हा प्रयत्न या मिश्र लेझिम पथकातून हे विद्यार्थी आपल्याला करताना पाहायला मिळतात. आणि सुंदर असं हे मिश्र लेझिम पथक सादर करत आहे केंद्र राहणार आणि शैक्षणिक तालुक्यांमधला सुंदर नजारा पाहायला मिळतो. श्री मोतीराम दादाजी काटेकर क्रीडा नगरीमध्ये आणि सुंदर असं दृश्य. त्यानंतर आम्ही अतिशय सुंदर असा विषय घेऊन येणार आहोत. प्राथमिक शिक्षण सर्वांगीण शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण. आणि आपल्याला माहित आहे की मातृभाषेतून शिक्षण हे सर्वोत्तम शिक्षण. आपली भाषा वाचली पाहिजे. आपली मातृभाषा वाचली पाहिजे तर माणसाचं अस्तित्व मराठी माणसाचं अस्तित्व या भूमीत राहील. तर मराठी शाळा वाचवा मराठी भाषा वाचवा आणि संपूर्णपणे उपयुक्त शिक्षण इंग्रजी शिक्षण डिजिटल शिक्षण ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ही मराठी मातृभाषेची धुरा अतिशय समर्थपणे वाहण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. मातृभाषेतलं शिक्षण हे सर्वोत्तम शिक्षण आहे असा बऱ्याच अतिशय चांगल्या नीट सांगितलेलं आहे. आणि म्हणून मराठी शाळा वाचवा मातृभाषा वाचवा तरच माय मराठी वाचेल मातृभाषा वाचेल अशा पद्धतीचा संदेश या मिश्र लेझिम पथकातून केंद्र राहणारे केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर या मिश्र लेझिम पथकातून आम्ही अनेक काही संदेश घेऊन आले. त्यापैकी सर्व धर्म संभाव हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है सब भाई भाई. की भारतामध्ये विविधतेत एकात्मता धर्मनिरपेक्षता आणि या विविधतेतून एकतेचा प्रतीक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सर्व धर्म संभाव हम सब एक है हम सब एक है. आणि भारताची प्रगती जी आहे ते संपूर्ण या एकात्मतेतून आपल्याला झालेली पाहायला मिळते. हे प्रगतीचं जे काही द्योतक आहे ते प्रगतीचं द्योतक सर्व धर्म संभाव हे जे मूल्य आहे ते मूल्यच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने शीख ईसाई
हम सब है भाई भाई आणि या धर्मनिरपेक्षतेतून सर्व धर्म समभावातून आपण या देशाचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध होऊया। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो आहोत या सर्वांबरोबर पर्यावरण शिक्षण या आपल्या जगण्याचं बळ देण्यासाठी किंवा जगण्याला अर्थ देण्यासाठी अतिशय महत्वाचं जे शिक्षण आहे ते पर्यावरण शिक्षण। झाडे लावा झाडे जगवा वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे करू झाडांचे रक्षण करू देशाचे संरक्षण अशा पद्धतीचे हे निसर्ग रक्षणाचा संदेश घेऊन हे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि अशा पद्धतीने संपूर्ण जगाला जर वाचवायचं असेल प्रदूषण मुक्त करायचं असेल आणि या प्रदूषणातून देश जर अतिशय सुंदर संपन्नतेकडे न्यायचा असेल तर आपल्याला देश प्रदूषण मुक्त करणं गरजेचं आहे। पर्यावरणाचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून म्हणतो की पर्यावरण शिक्षणाबरोबर आपण या ठिकाणी भारत माता की भारत